नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 9 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 या वर्षांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या काढा। उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात आणि सर्व मुख्य प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती नवीन पानावर लिहावीत। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। 4 पर्याय दिलेले आहेत। राशी पद्धत, समग्र पद्धत, क विभाजन पद्धत आणि ड सर्वसमावेशक पद्धत। आणि पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर तिसरे पर्यायचे आहे फक्त क विभाजन पद्धत। पहा, जो योग्य पर्याय आहे त्याला आपण टिक केलेली आहे, अंडरलाईन दिलेली आहे। दुसरे विधान, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात। अ सावकार, ब व्यापारी बँका, क हुंडी आणि ड चिटफंड। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। चौथा पर्याय बरोबर आहे। अ, क आणि ड म्हणजे सावकार, हुंडी आणि चिटफंड हे त्याचे उत्तर येते, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात। अ परकीय आक्रमणापासून संरक्षण, ब शिक्षण व आरोग्य सेवा, क सामाजिक सुरक्षा उपाययोजना आणि ड कर संकलन। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे। ब, क आणि ड शिक्षण व आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा उपाययोजना आणि कर संकलन हे सुद्धा सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये येते, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, निर्देशकांचे महत्त्व खालील विधानातून शोधा। अ भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, ब भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, क योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, ड निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो। त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे। अ, ब आणि क। पाचवे विधान, रक्तपेढी हे याचे उदाहरण आहे। अ स्थल उपयोगिता, ब ज्ञान उपयोगिता, क सेवा उपयोगिता आणि ड काळ उपयोगिता। त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे फक्त ड काळ उपयोगिता। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, विसंगत शब्द ओळखा। 5 गुणांसाठी आहे। मागणीचे प्रकार, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी। बाजार मागणी हा मागणीचा प्रकार नाही, म्हणून वेगळा घटक आहे बाजार मागणी। दुसरे, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य आणि प्रवाही संकल्पना। स्थिर संकल्पना हा विसंगत शब्द आहे। 3, अंदाजपत्रकाचे प्रकार, त्या गटातील वेगळा शब्द आहे, विसंगत शब्द आहे शून्याधारित अंदाजपत्रक। चौथे, कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, स्वामित्व, बोधचिन्ह। विसंगत शब्द आहे ओपेक, म्हणून आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे। 5वे, वित्तीय मालमत्ता, वित्तीय मालमत्तेमध्ये येते रोखे, सरकारी रोखे, व्युत्पन्न रोखे। भूमी हा विसंगत शब्द आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, आर्थिक परिभाषिक शब्द लिहा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिले, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला मागणीतील वाढ किंवा मागणीतील वृद्धी असे म्हणतात। 2, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, त्याचे उत्तर आहे मागणी ठेवी। 3, एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे, मूल्यभेद। 4, एका जादा लोकसंख्येने उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ, त्याला म्हणतात सीमांत खर्च। 5, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, उत्पन्न लवचिकता।
प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न सहसंबंध पूर्ण करा 5 गुणांसाठी. 1. सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्रासाठी काय येईल? आंशिक समतोल. 2. उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत आणि उत्पन्न पद्धत, घटक पद्धती. 3. रूपयोगिता फर्निचर. मग डॉक्टरसाठी येणार आहे सेवा उपयोगिता. 4. संपूर्ण लवचिक मागणी आणि बाजूच्या चौकटीत येणार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. 5. किंमत स्थिर पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. प्रश्न दुसरा अ. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3 संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक संकल्पनेला या ठिकाणी 2 गुण मिळतील. 1. मनीषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. या ठिकाणी पूजा आहे, त्या ठिकाणी तुम्ही मनीषा लिहायचं आहे. उत्तर. उदाहरणातील संकल्पना उपयोगिता आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. दुसरा प्रश्न. रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. उत्तर. उदाहरणातील संकल्पना आहे भांडवल बाजार. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ म्हणजे भांडवल बाजार होय. तिसरे विधान. कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. चौथे. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. उत्तर. उदाहरणार्थी संकल्पना अंतर्गत व्यापार वस्तूची आवक. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी व विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. 5वा प्रश्न. जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा रुपये 5,000 निवृत्तीवेतन मिळते. या ठिकाणी उत्तर आहे उदाहरणार्थी संकल्पना हस्तांतरित उत्पन्न. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण दुसऱ्या व्यक्तीने संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. 5 दिले होते. 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. आपण 4 प्रश्न अभ्यासले. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न फरक स्पष्ट करा. एकूण 5 दिलेले आहेत. कोणतेही 3 तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत 6 गुणांसाठी. एक आहे आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी. आवर्ती ठेवीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे 1. आवर्ती ठेवी या विशेषतः अल्प प्रमाणात बचत करणाऱ्या बचतदारांकडून नियमितपणे आवर्ती ठेव खात्यात ठेवल्या जातात. 2. आवर्ती ठेवी नियमित बचतीस प्रोत्साहन देतात. मुदत ठेवीमध्ये लिहायचे आहे मुदत ठेवी या निश्चित कालावधीसाठी बचतदारांकडून ठेवल्या जातात. 2. मुदत ठेवींवर सर्वाधिक दराने व्याज दिले जाते. दुसरे आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अर्थ. एकूण उपयोगिता वस्तूच्या एका पाठोपाठ एक सेवन केलेल्या सर्व नगांपासून मिळालेल्या उपयोगितांची होणारी बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. सर्वसाधारणपणे एकूण उपयोगितेचे मूल्य धन असते. सीमांत उपयोगिता वस्तूच्या शेवटच्या नगाच्या सेवनापासून प्राप्त होणारी अधिकतम उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. सीमांत उपयोगितेचे मूल्य धन, शून्य आणि ऋण असू शकते. तिसरे आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. या ठिकाणी अर्थ आणि लवचिकतेचे मूल्य देण्यात आलेले आहे आणि हाच प्रश्न सप्टेंबर 2021 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. त्यामुळे तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. चौथे आहे किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. अर्थ आणि सूत्र देण्यात आलेले आहे. हाच प्रश्न मार्च 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. आणि 5वे आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. अंतर्गत कर्ज त्याचा अर्थ देशांतर्गत आर्थिक स्रोतांच्या आधारे उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय. आणि देशाबाहेरील आर्थिक स्रोतांच्या आधारे
उभारले जाणारे कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय. अंतर्गत कर्जाचे स्वरूप. अंतर्गत कर्जाची देशी चलनात परतफेड होते व तेच व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असते. बाह्य कर्जाचे स्वरूप येते. बाह्य कर्जाची परकीय चलनात परतफेड होते व ते व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे असते. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे होते, पण आपण या ठिकाणी 5ही प्रश्न अभ्यासले. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहे 12 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 4 मार्क मिळतील. 1. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. उत्तर मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. मागणीचे प्रकार: 1 आहे प्रत्यक्ष मागणी, 2 अप्रत्यक्ष मागणी, 3 पूरक संयुक्त मागणी, 4 संमिश्र मागणी आणि 5 आहे स्पर्धात्मक मागणी. दुसरा प्रश्न आहे भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या. पहिली समस्या आहे वित्तीय घोटाळे. व्हिडिओ थांबवून तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर वाचायचे आहे. 2 अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार. तिसरी समस्या आहे कर्जाची अपुरी साधने. आणि चौथी समस्या आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट. तिसरा प्रश्न आहे उपयोगितेचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पहिले वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. उपयोगिता स्थळानुसार आणि काळानुसार बदलते. दुसरे उपयोगितेचे वैशिष्ट्य आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलत जाते. तिसरे उपयोगितेचे वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपायकारक आणि दुधासारख्या उपकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते. चौथे उपयोगितेचे वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता आणि उपयुक्तता या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. पाचवे वैशिष्ट्य आहे उपयोगिता व आनंद यात फरक. एखाद्या वस्तूत उपयोगिता असूनही त्या वस्तूच्या सेवनाने आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ कडू औषधांमध्ये उपयोगिता असूनही त्यांच्या सेवनाने आनंद समाधान मिळत नाही. म्हणून उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. चौथा प्रश्न आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. आपण 5व्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. पहिले वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. दुसरे वैशिष्ट्य आहे उत्पन्न विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. तिसरे वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास. समग्रीलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. आणि चौथे वैशिष्ट्य आहे परस्परावलंबनाचा विचार. सूक्ष्म अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समग्रलक्षी आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. पाचवे वैशिष्ट्य आहे राशी पद्धतीचा अवलंब. 6वे वैशिष्ट्य आहे वृद्धीच्या प्रारूपांचा विचार. 7वे वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास. आणि 8वे वैशिष्ट्य आहे आर्थिक धोरणाभिमुख.
8 पैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला विचारण्यात आलेली आहेत. 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 4, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3 12 गुणांसाठी. 1. मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. दुसरा प्रश्न, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. तिसरे विधान, किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. चौथे विधान, करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. या विधानाशी मी सहमत आहे, कारण करेतर उत्पन्नाचे शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती, विशेष अधिभार. चौथे, दंड. 5वे, भेटी, अनुदाने व देणग्या. विशेष कर, कर्ज असे अनेक स्रोत आहेत. आणि 5वे विधान आहे, निर्देशकांचे अनेक प्रकार आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक असे निर्देशांकांचे अनेक प्रकार आहे. प्रश्न 5, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 4 गुणांसाठी आहे. 1. खाली तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्न. 1. किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा. त्या ठिकाणी आपण सूत्र लिहिलेले आहे. 2. किमती काढा. त्या ठिकाणी आपण किमती देखील काढलेल्या आहेत. आणि 3. किंमत निर्देशांक काढा 150. दुसरा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहेत. पहिला प्रश्न, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र M1 M1. 2. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र M2 M2. तिसरे, वस्तूची किंमत अय अक्षावर दिली आहे जी स्थिर आहे. चौथे, मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पना टिंबटिंब या संकल्पने अंतर्गत आहे मागणीतील बदल. त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहून घेतलेली आहेत. तिसरा प्रश्न, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. अशा पद्धतीने 3 प्रश्न दिलेले होते. कोणत्याही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. त्यापैकी तिसरा प्रश्न बघा. या ठिकाणी उतारा दिलेला आहे. उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. उत्तरातच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. या ठिकाणी इथून इथपर्यंत पहिल्या प्रश्नाचे उत्तर, बाजाराचे वर्गीकरण पासून आहेतपर्यंत दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, आणि या ठिकाणी उत्पादकाच्या उत्पादनाला पासून खर्चात येतोपर्यंत तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 1, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. आपण या ठिकाणी पाहिलेले होते. अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात. दुसरा प्रश्न, बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा. या ठिकाणी बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे 2 प्रकार आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा 2 गुणांसाठी. तुमच्या मताने जरी या प्रश्नाचे उत्तर लिहिले तरी त्या ठिकाणी तुम्हाला गुण मिळतात, किंवा उतारातून देखील तुम्ही या ओळी लिहिल्या तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतील. त्यानंतर आहे प्रश्न 6, सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे.
म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 8 मार्क्स मिळतील। पहिला प्रश्न, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। उत्तर, वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आणि वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल यातील गुणोत्तर म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय। या किंमत लवचिकतेचे प्रकार पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। उत्तर मी वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, तुम्हीच व्हिडिओ थांबून व्यवस्थित उत्तर वाचायचे आहे। पहिल्या लवचिकतेचा प्रकार आहे अनंत संपूर्ण लवचिक मागणी। दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी। वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊनही वस्तूच्या मागणीत कोणताही बदल होत नसल्यास त्या मागणीस संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात। या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि आकृतीचे स्पष्टीकरण। आणि तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी। वस्तूच्या किमतीत शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात। आकृती आणि आकृतीचे स्पष्टीकरण। चौथे आहे जास्त लवचिक मागणी। वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण अधिक असल्यास त्या मागणीस जास्त लवचिक मागणी म्हणतात। आकृती आणि आकृतीचे स्पष्टीकरण। आणि पाचवा प्रकार आहे कमी लवचिक मागणी। वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असल्यास त्या मागणीस कमी लवचिक मागणी म्हणतात। आकृती आणि आकृतीचे स्पष्टीकरण। दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा। बघा त्याची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी: 1. दुहेरी गणनेची समस्या, 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, 3. अपुरी व अविश्वसनीय असांख्यिकीय माहिती, 4. घसारा, 5वी अडचण आहे भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, 6वी अडचण आहे निरक्षरता आणि अज्ञान, 7वी अडचण आहे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आणि 8वी अडचण आहे मालाच्या साठ्याचे मूल्य। तिसरा प्रश्न आहे पुरवठ्याचा नियम गृहीतकासह सविस्तर स्पष्ट करा। पुरवठ्याचा नियम आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात
पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला. पुरवठ्याचा नियम किंमत व पुरवठा यातील समसंबंध स्पष्ट करतो. नियमाचे विधान: इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या अधिक किमतीला वस्तूच्या जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला वस्तूच्या कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. आणि पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके: उत्पादन खर्च स्थिर, उत्पादन तंत्र स्थिर, हवामान स्थिती स्थिर. चौथे गृहीतक आहे सरकारी धोरण स्थिर. 5. वाहतूक सोयी व वाहतूक खर्च स्थिर. 6. इतर वस्तूंच्या किमती स्थिर. 7. भविष्यकालीन किमतीविषयीच्या अपेक्षा स्थिर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 12वीच्या वर्गाची इकॉनॉमिक्स या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.